नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एकच मला डाऊट येतोय की सर निकाल केव्हा लागणार, आम्हाला आमचे पर्सेंटाइल जाणून घ्यायचे आणि आमचे पर्सेंटाइल किती येऊ शकतात सर, तुम्ही सांगू शकता का? ठीक आहे, हाच डाऊट प्रत्येक विद्यार्थी आणि पालक मला विचारतोय, त्याविषयीच आज आपण बोलणार आहोत। ठीक आहे, आणि एक छोटीशी गोष्ट, काल एका पालकाचा मला कॉल आला। ठीक आहे, त्या मॅडम होत्या, त्या मॅडम म्हटल्या की सर आम्ही फक्त तुमचेच व्हिडिओ बघतो, आम्ही युट्यूबवरती कितीही व्हिडिओ आले पण आम्ही शेवटी कन्फर्मेशन आम्हाला तुमच्याच व्हिडिओने होतं। हे ऐकून मला खूपच चांगलं वाटलं बाळांनो। ठीक आहे, एवढे पॅरेंट्स आणि एवढे स्टुडंट्स डिपेंडंट आहेत माझ्यावरती। ठीक आहे, म्हणून मी आतापर्यंत काळजी घेतलीच सगळ्या गोष्टींची, पण यानंतर ही मी काळजी घेईल की माझ्यातर्फे जी पण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ती योग्य असेल आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल। आजपर्यंत काही आपण चुकीची इन्फॉर्मेशन पोहोचवली नाही, पण यानंतर पण मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला अशी कोणतीच इन्फॉर्मेशन भेटणार नाही की जी मिसगाईड करेल तुम्हाला। ठीक आहे, कारण एवढ्या पालकांचा विश्वास आहे, एवढ्या स्टुडंटचा विश्वास आहे, हा विश्वास नाही तुटू देणार मी। ठीक आहे, चला आता बोलूया आपण रिझल्ट बद्दल। त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओची विनर प्राची वाघोली होती, जिला 1590 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलाय। नेक्स्ट व्हिडिओची विनर तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक लकी विनर निवडत असतो। आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। काउन्सिलिंग, कॅप राऊंडचे रिगार्डिंग, सीईटी सेलचा रिगार्डिंग काही इंपॉर्टंट अपडेट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतं, त्याआधी जॉईन करा। चला, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली। आता किती स्कोर करणार त्यानंतर आपण रिझल्ट बद्दल बोलू। आता सगळ्या पालकांना एकच भीती आहे की माझा स्कोर किती येणार आहे। ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय शिफ्टची डिफिकल्टी लेवल इकडे झाली तिकडे झाली, माझा स्कोर बदलू शकतो है ना, पण मी तुम्हाला एक ऍव्हरेज देऊ का बाळांनो? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो विद्यार्थी 90+ स्कोर करतो ना, जो विद्यार्थी 90+ आतापर्यंत जेवढ्याही विद्यार्थ्यांनी केलाय, मी आता या क्षेत्रात अराउंड 2014 पासून आहे। ठीक आहे, अराउंड मला 11 वर्ष झाले। तर एक गोष्ट सांगू इच्छितो मी, जेव्हा आपण 90+ विद्यार्थी स्कोर करतो, पहिले तर नव्हतंच पर्सेंटाइल, हे 2019 मध्ये इंट्रोड्यूस झालं। 2019 मधून जरी बोलायला झालं तरी हे 19% तो आरामात क्रॉस करतो। तुमची शिफ्ट इझी असू द्या, मॉडरेट असू द्या, मीडियम असू द्या, डिफिकल्ट असू द्या, कशी असू द्या, जर तुमचे 90 मार्क स्कोर झाले ना, 90% तुम्ही स्कोर करून घेतात। आता 90+ किती येतील त्याचं एक्झॅक्ट सांगणं ते शिफ्टच्या डिफिकल्टी लेवल वगैरे त्यांच्यावरती असतं, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे 90 मार्क क्लिअर होत आहे, तुम्ही 90+ क्लिअर होणार। गोष्ट समजते? आता खूपच काही वेगळं होऊन गेलं यावेळी सीईटीचं, कारण यावेळेचं पेपर होते टफ, ते आता त्याचा मी काही बोलू शकत नाही यावेळी आणि बोलणं योग्य नाही राहणार, पण मी तुम्हाला एवढी खात्री देऊ इच्छितो। आता जर तुम्ही 70+ तुमचा स्कोर आला असेल बाळांनो, ठीक आहे, आता आपण एक कडून सगळ्याच गोष्टी बघून घेऊ। 50+ जर तुमचा स्कोर आला असेल, जर तुमचा 50+ स्कोर आला असेल बाळांनो, तुम्ही आरामात 55% पर्यंत तुम्ही क्रॉस करून देतात। ठीक आहे, 50+ स्कोरला। त्याच जागेवर जर तुमचा 70+ स्कोर आला असेल, 70+ स्कोर, 70+ स्कोरला तुम्ही आरामात 65 to 70+ तुम्ही क्रॉस करून देतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच जागेवर जर तुमचा 110 पेक्षा जास्त स्कोर आहे बाळांनो, तुम्ही आरामात इथं 94% स्कोर करून देतात बाळांनो। 130 पेक्षा जास्त आहे, तुम्ही आरामात 97% स्कोर करून टाकतात। 160+ जास्त आहे, तुम्ही आरामात 99% पेक्षा जास्त स्कोर करतात। आता हे झालं इन जनरल, याच्यापेक्षा कमी स्कोर नाही केला आजपर्यंत विद्यार्थ्यांनी। 6 वर्ष झाले मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल यायला, आजपर्यंत असं कधी नाही झालं। ठीक आहे, आता यावेळी पेपर थोडे डिफिकल्ट होते, मे बी वाढू शकते, कमी होऊ शकते, त्याविषयी आपण आता नाही बोलणार, पण एवढं तुम्ही मानून चाला बाळांनो, काही टेन्शन नका घेऊ, एवढे तुमचे येणारच आहेत। ठीक आहे, आता म्हणणार सर आमचे मार्क्स खूप कमी आले, आता काय आम्हाला ऍडमिशन भेटेल का लोज पर्सेंटाइल वरती? मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, 1% वरती सुद्धा ऍडमिशन झालंय, 1%। आणि मागच्या वेळेस ज्याला 5 मार्क होते ना, त्याला 18% होते, म्हणजे 1% वाल्यांना कितीच मार्क असेल तरी त्याचं ऍडमिशन झालंय। का झालंय बाळांनो? कारण इंजिनिअरिंग सीट्स आणि फार्मसी सीट्स हे नंबर ऑफ स्टुडंट पेक्षा जास्त आहेत, पण इथं टास्क काय, इथं महत्वाची गोष्ट काय, तुम्ही किती चांगल्या कॉलेजमध्ये जातात ते महत्वाचं आहे। कॉलेज तर भेटेल, ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेजही नाही भेटत, कारण 50% त्याचे येतात आणि तो 90% कॉलेज टाकतोय, कसं काय भेटेल कॉलेज? जेव्हा तुमचे 50% येतात ना, तुमचे कॉलेजेस पाहिजे 55%, 60%, कमीत कमी तुमचे 48 ते 60च्या दरम्यानचे तुमचे पर्सेंटाइल पाहिजे, तेव्हा करून तुम्हाला जेवढे तुमच्या पर्सेंटाइल नुसार एक बेस्ट कॉलेज भेटतं। हे डोक्यात नका ठेवू की 50% 90% कॉलेज भेटून जाईल, माझं लक लागलं तर कॉलेज लिस्टमध्ये, नाही, असं नाही होणार। ठीक आहे,
हा, तुमच्या पर्सेंटाईल नुसार एक तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. जर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहात तर तुमची योग्य कॉलेज लिस्ट बनेल. ठीक आहे. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, कमी पर्सेंटाईल होते, पण त्या कमी पर्सेंटाईल नुसार जेवढे पण त्यांना समजा 100 कॉलेज लागत होते महाराष्ट्रातले, 100 मधल्या टॉप 1 नंबरचं कॉलेज लागलं त्यांना. ठीक आहे. 50 पर्सेंटाईलला त्यांना 90 पर्सेंटाईलचं कॉलेज नाही लागणार, ही गोष्ट समजा तुम्ही, है ना. पण 50 पर्सेंटाईल नुसार 50 पर्सेंटाईलचे जर 50 कॉलेजेस आहेत तर त्याच्यामधलं 1 नंबरचं लागायला हवं तुम्हाला. त्याच्यासाठी पण खूप कॉम्पिटिशन आहे. जर ती कॉलेज लिस्ट योग्य राहिली, मी 100% या गोष्टीची गॅरंटी देतो तुम्हाला, तुमचं त्या 50 कॉलेजेसमध्ये 1 नंबरचं कॉलेज लागेल. कारण कॉलेज लिस्ट आम्ही त्या पद्धतीची बनवतो. ठीक आहे. काउन्सिलर तुम्हाला तुमची कॅटेगरी, ठीक आहे, तुमची कॅटेगरी, तुमचे पर्सेंटाईल, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक सिटी कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. ठीक आहे. जर ती कॉलेज लिस्ट तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये टाकली, मी गॅरंटी देतो 100% तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल. ठीक आहे. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज लो लेवल कॉलेजेस मध्ये शिकताय का? स्वतः मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले. तुम्हाला 350 कॉलेजेसची माहिती नाही बाळांनो, म्हणून या चुका नका करू. ठीक आहे. आता तुमचे चांगले पर्सेंटाईल येऊ, बॅड पर्सेंटाईल येऊ, हे तुमचं फक्त 50% काम होतं बाळांनो. काय होतं? हे फक्त तुमचं 50% काम होतं. 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे कॉलेज लिस्ट. जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, मी गॅरंटी देतो 100% एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. गोष्ट समजते? ठीक आहे. हे सगळे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही बघू शकतात. व्हिडिओला पॉज करा आणि हे फीचर्स बघा. ठीक आहे. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन नाही होत तोपर्यंत तुमच्या सोबत असतो बाळांनो. ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण आम्ही अपॉइंट करतो. ठीक आहे. जो तुमचे डाऊट्स वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर करेल. कधी त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. ठीक आहे. सीओबी, वालचिंद, पीएससीटी, वीआयटी, कृष्णवाडी, संगीत, हाडोमल ही आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये 339 कॉलेजेस असतात. 300 कॉलेजेसमध्ये आपले विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आयुष्याचा निर्णय या इथं योग्य निर्णय घ्या. ठीक आहे. एक कॉलेज खालीवरती तुमचं लाईफ चेंज करू शकते. कारण ही जी कॉलेज लिस्ट असते, हे जे 3 महिने आहेत ना कॉलेज लिस्ट बनवायचे, हे तुमचे नेक्स्ट 4 वर्ष डिसाईड करतील. आणि ते नेक्स्ट 4 वर्ष तुमचे इंजिनिअरिंग फार्मसीचे ते तुमचं पूर्ण प्लेसमेंट डिसाईड करतील. आणि ते प्लेसमेंट तुमचं आयुष्य डिसाईड करेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे 3 महिने खूप क्रुशियल आहेत बाळांनो. इथं एक मिस्टेक नका करू. काउन्सिलर कडून ऍडवाइस करा प्रत्येक गोष्ट, ते तुम्हाला लिस्ट बनवतील तुमची. ठीक आहे. चला रिझल्ट वरती आता बोलायला गेलं. लास्ट इयर भेटतो 2023चा मी तुम्हाला काही डेटा सांगतो. 2023चा 2023 मध्ये 23 मेला तुमची आन्सर की आली होती. काय आली होती? आन्सर की. 2024 मध्ये 21 मेला तुमची आन्सर की आली होती. आणि 2025 ला तुमची 19 मेला तुमची आन्सर की आलेली आहे. 2023 ला तुमचा निकाल आला होता बाळांनो 12 जूनला. 2021 ला तुमचा निकाल आला होता 16 जूनला. म्हणजे तुम्ही एक कन्सिडर करा किती दिवस घेतं सीईटी सेल? 20 दिवस घेतं बाळांनो. अराउंड 20 दिवस कमीत कमी, है ना. मग आता यावेळेस तुमचा आलेली आन्सर की 19 मेला, कारण पीसीबीची आली ना 19 मेला, ते त्याचेच डेट्स आहेत ते सगळे. निकाल एकच वेळा निघेल सगळ्यांचा. ठीक आहे. टेन्शन नका घेऊ. गोष्ट समजते? तर आता 19 मेला जर तुमची आन्सर की निघाली बाळांनो, तर तुमचा निकाल केव्हा एक्सपेक्टेड आहे? यावेळी थोडा लवकर एक्सपेक्टेड आहे, कारण बोर्ड्स पण लवकर झालं तुमचं, सीटी पण लवकर झाली. ठीक आहे. आन्सर की यायला वेळ लागला, ठीक आहे, पण तुमचं लवकर झाले एक्झाम्स, तर त्यामुळे तुमचा निकाल अराउंड 5 ते 10 जूनच्या दरम्यान आरामात लागेल बाळांनो. त्याच्या आधी नाही लागणार, त्याच्यानंतर नाही लागणार. 5 ते 10 जूनच्या दरम्यान एक्सपेक्टेड आहे, सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. हे कशावरनं सांगितलं मी? मला सीईटी सेल येऊन बोलून गेलं का? नाही, हे मागच्या वर्षाच्या डेटानुसार मी सांगतोय बाळांनो. ठीक आहे. आता नाही आलं, समजा 12 जूनला आलं, तेव्हा माझ्यावरती नका हे करू की सर तुम्ही 5 ते 10 जून बोलले होते, असं कसं काय बोलू शकता तुम्ही? मी तुम्हाला डेटा दाखवलं 2023-24चा, मग मी 25चं बोलू शकलो. फक्त डेटा दाखवून नाही. इथं हिंदुस्तान टाइम्सच्या आर्टिकलमध्ये काय म्हटलंय बघा. महाराष्ट्र सीईटी सेल हॅज लाईकली टू अनाउन्स द एमएसटी सीईटी 2025 रिझल्ट बिटवीन 5 to 10 जून. इथं पण त्यांनी तेच म्हटलंय. म्हणून हे दोघं फॅक्टर मी कन्सिडर करूनच तुम्हाला गोष्टी सांगितल्या बाळांनो. ठीक आहे. प्लीज चुकीचं नका कन्सिडर करत जाऊ, है ना, गोष्टींमध्ये. कारण असं आहे ना, माझा व्हिडिओ कमीत कमी 20 ते 25 हजार विद्यार्थी आणि पालक दररोज पाहतात. 20 ते 25 हजार ऍप्रिशिएट करतात, पण त्याच्यात 10 पालक असे असतात किंवा 10 विद्यार्थी असे असतात, ते काही ना काही निगेटिव्ह कॉमेंट करतात आणि त्या निगेटिव्ह कॉमेंट अफेक्ट होतात बाळांनो. ठीक आहे. आणि आता काल जसा एका पालकाने बोललं की सर आम्ही तुमच्यावरतीच डिपेंडंट आहोत. ही गोष्ट खूप प्राऊड फील करणारी एक शिक्षकाला, एक टीचरला, एक युट्यूबरला, एक इन्फ्लुएन्सरला. कारण
त्याला ऐकणारे लोक आहेत ते त्याच्यावर डिपेंड झालेले आहेत, है ना. म्हणजे त्याची तिथं रिस्पॉन्सिबिलिटी किती वाढून जाते, योग्य निर्णय द्यायची, योग्य माहिती पुरवायची, है ना. तर या गोष्टी घडत असतात म्हणून मी तुमच्याशी बोलतोय या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता लो स्कोर आला असेल, डिमोटिवेट नका होऊ, काही टेन्शन नका घेऊ. तुमचा स्कोर 40 पण आला असेल ना तरी काही टेन्शन नका घेऊ, 30 पण आला असेल तरी काही टेन्शन नका घेऊ. आता 40 नुसार जो बेस्ट कॉलेज लागेल ते आपल्याला क्रॅक करायचंय बाळांनो. आता पुढचा विचार करा, मागचा विचार करून करून तेच 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 डोक्यात नका ठेवू. गोष्ट समजते. ठीक आहे. नक्कीच एक बेस्ट कॉलेज भेटेल तुम्हाला. एक पर्सनल काउन्सिलिंग मध्ये कॉलेज लिस्ट वगैरे व्यवस्थित बनवा काउन्सिलर कडून आणि नक्कीच तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल. आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चुका नका करू. ठीक आहे. इथं चुका तुम्हाला खूप महाग पडणार आहेत बाळांनो. पैशाने तर महाग पडणारच आहेत, आयुष्याच्या वाटेवरती पण तुमचे 1-2 वर्ष मागे तुम्ही खचू शकतात. प्लीज यावेळेस तुम्ही सिरियस व्हा. ठीक आहे. आणि तुमच्या पालकांना पण दाखवत जा व्हिडिओज, ते पण इन्व्हॉल्ड होतील या प्रोसेसमध्ये. कारण ही काउन्सिलिंग जर्नी आहे ना बाळांनो, पॅरेंट्स आणि स्टुडंट दोघी मिळून चालते, है ना. कारण फायनान्शियल डिसिजन वडिलांना घ्यावे लागतात किंवा मम्मीला घ्यावे लागतात, है ना. कॉलेज कोणतं सिलेक्ट करायचं, ब्रांच कोणती हवी हे डिसिजन तुम्हाला घ्यावे लागतात. म्हणून इथं दोघांचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. नक्कीच कॉलेज लिस्टमध्ये अप्लाय करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भरपूर पॅरेंट्स मला विचारतात सर ऍप कोणतं आहे. ऍप न्यूटर्न ऍप आहे, NEWTURN. ठीक आहे. नक्कीच प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोच मी. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.